नमस्कार. आज आपण एका अशा प्रस्तावित कायद्याबद्दल बोलणार आहोत जो थेट एखाद्या व्यक्तीच्या ओळखीलाच आव्हान देतो. हो, आपण बोलतोय ट्रान्सजेंडर विधेयक 2026 बद्दल. आता या विधेयकाचा उद्देश आहे ट्रान्सजेंडर या शब्दाला एक नवीन आणि अधिक स्पष्ट व्याख्या देणं. पण ही स्पष्टता म्हणजे नेमकं काय आणि याचा परिणाम हजारो लोकांच्या आयुष्यावर कसा होऊ शकतो? चला जरा सविस्तरपणे पाहूया. हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याच्याभोवती आपली आजची संपूर्ण चर्चा फिरणार आहे. कारण जेव्हा कायदाच ओळख ठरवू लागतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तींच्या जगण्यावर आणि त्यांच्या हक्कांवर होतो. चला यात जरा खोलवर जाऊया. तर या सगळ्या वादाचं मूळ आहे तरी काय? तर ती आहे एक नवीन प्रस्तावित व्याख्या. विधेयक म्हणतंय की ते ट्रान्सजेंडर शब्दाला अधिक स्पष्ट करते, पण खरं पाहिलं तर ही नवी व्याख्या अनेक लोकांना कायदेशीर चौकटीतून वगळण्याचा धोका निर्माण करते. ते कसं? चला पाहूया. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपली सध्याची समज, जी सांगते की लिंग ओळख ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून आहे, सेल्फ डिटर्मिनेशनवर. तर दुसऱ्या बाजूला आहे या नव्या विधेयकाचा प्रस्ताव, आणि तो काय म्हणतो की ओळख फक्त काही ठराविक गटांपुरतीच मर्यादित राहील, जसं की इंटरसेक्स व्यक्ती किंवा हिजडा, किन्नर सारखे काही समुदाय, बस. मग आता प्रश्न असा आहे की कागदावरच्या या व्याख्येचा प्रत्यक्ष आयुष्यावर काय परिणाम होईल, नाही का? कोण आहेत ते लोक जे या अशा संकुचित व्याख्येमुळे आपल्या कायदेशीर अधिकारांपासून आणि ओळखीपासून वंचित राहू शकतात? जाणकारांच्या मते या नवीन व्याख्येमुळे काय होऊ शकतं? तर ट्रान्समेन, काही विशिष्ट समुदायाबाहेरच्या ट्रान्सविमेन आणि नॉन बायनरी किंवा जेंडर क्वियर व्यक्तींसारख्या अनेकांना त्यांचं कायदेशीर संरक्षण गमवावं लागू शकतं. चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पाहूया की हे विधेयक सध्याच्या कायद्यांशी कसं विसंगत आहे आणि हे कसं नवीन वैद्यकीय आणि प्रशासकीय अडथळे निर्माण करतंय. 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने नालसा केसमध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. तो काय होता? तर प्रत्येकाला आपली लिंग ओळख स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे. हा निर्णय म्हणजे भारतातल्या ट्रान्सजेंडर हक्कांसाठी एक पाया मानला जातो. आणि मग इथेच खरा मुद्दा येतो. हे जे नवीन विधेयक आहे त्याचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाच्या याच स्वनिश्चयाच्या तत्वाच्या अगदी विरोधात जातो. हा एक खूप मोठा कायदेशीर पेच आहे, नाही का? इतकंच नाहीये, हे विधेयक प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल बोर्ड स्थापन करण्याचं सुचवतंय. त्यांचं काम काय असेल? तर ते एखाद्या व्यक्तीची ट्रान्सजेंडर ओळख तपासतील, तिची पडताळणी करतील. आणि ही प्रक्रिया किती किचकट असू शकते याची कल्पना करा. आधी अर्ज करा, मग त्या बोर्डसमोर हजर व्हा, मग त्यांच्या पडताळणीतून जा आणि त्यानंतर निर्णयाची वाट बघत बसा. हा संपूर्ण प्रवासच मुळात त्या व्यक्तीच्या स्वनिश्चयाच्या अधिकाराला आव्हान देणार आहे. बरं, तर ह्या मेडिकल व्हेरिफिकेशनवर 3 मोठे आक्षेप आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लिंग ओळख ही काही मेडिकल टेस्टनी सिद्ध होणारी गोष्ट नाहीये. दुसरा मुद्दा, हे थेट गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आठवतंय, पुट्टास्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा हक्क मान्य केला होता. आणि तिसरं, यामुळे काय होणार तर सरकारी योजना आणि आरोग्यसेवा मिळवणं हे अजूनच अवघडून बसेल. थांबा, अजून एक वादग्रस्त मुद्दा आहे. डॉक्टरांना लिंग बदल शस्त्रक्रियेची माहिती सरकारला देणं बंधनकारक केलं जाईल. म्हणजे विचार करा, यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधल्या विश्वासाच्या नात्याचं काय होईल? ह्या विधेयकात जबरदस्ती किंवा प्रलोभन यांसारखे शब्द वापरलेत, पण त्यांची व्याख्याच स्पष्ट नाहीये. यामुळे काय भीती आहे? तर संमतीने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांनाही गुन्हेगारी ठरवून डॉक्टर आणि त्या व्यक्तीचा छळ केला जाऊ शकतो. आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहूया. हे विधेयक ज्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतंय त्या खऱ्या समस्या आहेत का, की मूळ दुखणं भलतीकडेच आहे? ही स्लाइड बघा. हा विरोधाभास अगदी स्पष्ट दिसतो. विधेयक कशावर लक्ष घालतंय? तर व्याख्या बदलण्यावर, पडताळणी करण्यावर. पण तज्ज्ञांच्या मते खरी समस्या काय आहे? तर सध्याच्या कायद्याची नीट अंमलबजावणीच होत नाहीये, अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता नाहीये आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाहीयेत. मग यावर उपाय काय? तर सार्वजनिक चर्चेमधून एक वेगळा आणि जास्त सकारात्मक मार्ग समोर येतोय. हा मार्ग हक्कांवर आधारित दृष्टिकोनावर भर देतो. या पर्यायी मार्गात काही महत्त्वाच्या सूचना आहेत, जसं की कायद्याची व्याख्या सर्वसमावेशक असावी, सरकारी अधिकारी आणि समाजात संवेदनशीलता वाढवण्यावर भर द्यावा, लोकांना सरकारी योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने मिळावा, आणि कोणताही कायदा हा व्यक्तीची स्वायत्तता आणि तिचा सन्मान वाढवणारा असावा, कमी करणारा नव्हे. आणि शेवटी या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. कायदा हा स्पष्टतेसाठी असतो की संरक्षणासाठी?
आणि कायदेशीर स्पष्टता आणताना एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि तिची स्वायत्तता यांचा आदर कसा करता येईल, या विधेयकाच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे.